कोणालाही डोक्यावर घेत असतील नालायक माणसं ते नाही. विश्वाच्या मालकाने आपलंस केलेली माणसं ती वंदे ठरतात, वंदे ठरतात. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदेतेही तेने वंदे केली. समाजाने ज्यांची निंदा केली ती माणसं आज त्यांच्या समाधांची लोक दर्शन घेतात, त्यांच्या मंदिरावर जाऊन माणसं लोटांगण घालतात. ज्या माणसांनी निंदा केली का तीच माणसं आता त्या ठिकाणना नमस्कार करतात. का? ब्रह्मांडाच्या मालकाने आपलीशी केली. आळे फाट्याला रेड्याचं मंदिर आहे. आता रेड्याचं म्हणत नाहीत त्याला, माऊली, त्याचं नावच माऊली दिलंय त्या रेड्याला. सांगा बरं, भारतात असा एखादा डोकं ज्याच्या गोळ्या संपल्यात तो तरी रेड्याच्या पाया पडेल का? पडू शकतं का? पडू शकतं का? शास्त्र पुराण वेद पारंगत असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आळे फाट्याच्या रेड्या पुढे वाकावं लागतं. का? कारण माझ्या ज्ञानोबरायने त्याला आपलंसं केलंय. या लोकांनी आपलंसं केलं की वाकावंच लागते. ती लोक वंदे ठरतात, वंदे ठरतात. तुम्ही चारोधाम यात्रा करत असता. तुम्ही परवाल मला वाटते जगताप काका यात्रेला गेलते. एका तीर्थावर सोन्याची पाले, असू द्या कशाची पण पालच आहे ती. काय खाती ती पाल? ते पण मी सांगू का? तुम्हाला कळत नाही का? हा, पालीच्या वाहनाची माणसं इथं माझ्या पुढे बसलेले आहेत. काही काही ते पालीच्या वाहनाचे हायत माणसं, पण ओरिजिनल पाली त्या ह्याच्यात घुसलेले. पाले एका तीर्थाच्या ठिकाणी, बऱ्याच तीर्थावर देवाच्या चौकटीला संतोष खाली एक व्यक्तीची मूर्ती असती चौकटीला, तिला पाय पडते. म्हणजे वाकणं हा धर्म. आणि वरी गणपती बाप्पा असते, पण तिथं पाल पाल. तिचं दर्शन घेतल्याशिवाय मधल्या देवाचं दर्शन पावत नाही. का? त्या पालीचं दर्शन एरवी घेता का तुम्ही? एरवी पाल अंगावर पडल्यावर जन काशी केली त्याच्या पाया पडते. तू पाया का पडायला? माझ्या अंगावर पाल पडली. पण ते काशी करणारा तसा तत्वशीला असला पाहिजे. ज्याच्या संग गेला त्याचेच पैसे दिले नाही त्याच्या पाया पडता तुम्ही. पाप बोखंडीवर पडल, कोणाच्या नाही पाया पडलं पाहिजे. वाकलं नाही पाहिजे कुठं बी. वाकावा अधिकार संपन्न व्यक्तीच्या पायावर, नाही तर त्याने केलेलं पाप आपल्या बोखंडीवर पडत असते. कुठं नाही लवलं पाहिजे. का त्या पालीला नमस्कार करता? कारण ती मालकानं आपलीशी केली. पाल पाल पाल. ब्रह्मांडाच्या मालकाने आपलंस केलं रे केलं की निंदेतेही तेने वंदे केली. वंदे म्हणजे प्रणाम करण्याच्या योग्यतेचे. कोण? पुरावा दिला. अजामेळ भिल्लिनी तारेली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणे वंदे केली. अजामेळ नावाचे एक विद्वान ब्राह्मण होते. पाय घसरला होता थोडासा. भिल्लीन कोण? लावर चित्र सशे रांडुकर खाणाऱ्या कुळातली पोरगी. आज तिचं नाव जर काढलं तर रामायण शून्य. रामायण शून्य तिचं नाव काढलं तर. हो, इतकी पवित्र. अजामेळ भिल्लिनी तारिली कुंटिनी. कोण कुंटीन? आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी आहे का समाजस्थान. पण आज तिचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन नाही. का? प्रत्यक्ष पुराणे वंदे केली. कोणाचं ऐकत आहे पुराण? या दोन मालकायचं. एक काशीतले मालक म्हणजे नर्मदेश्वर आणि दुसरे पंढरपुरातले मालक. वेदाभयतति सकल सुधाना शास्त्रो उचित खलंजनो मतितम शास्त्रो सकल स्थितानां वेदा ग्रहीतति जायन्ते पुराणं शंभवो स्थितानां निरांजन भय सकल सुधा निरांजन भय सकल सुधा निरांजन भय सकल सुधा. शास्त्र वेद पुराण ज्यांना आरती करतात ते भगवान शिवजी आणि भगवान पांडुरंग परमात्मा हे तिन्ही त्यांना आरती करतात. मग त्या दोघांनी मान्य केले म्हणून पुराणात या तिघींना मान्य केले. का? हे भजन करत होते, भजन करत होते. ब्रह्महत्या राशी पातके अपार
वाल्मिक किंकर वंद्य केला. चौथा पुरावा दिला याचा अभंगात. किती माणसं मारलीत आतापर्यंत एकाही रामायणकाराने सांगायचं नाही. माझ्या भाषेत म्हणायचं म्हणजे इचकायचंच नाही, आणि त्याला ते पुरावा सापडणार नाही. मला आतापर्यंत कोण्याच पुराणात सापडलं नाही, रामायणात तर नाहीच, अद्याप नाही. किती माणसं मारलीत, एवढा पापी एवढा पापी, आणि त्यानं काय बारकी बुरकी थोडीच मारले असते. खरड छाटणी करणार आणि गोड छाटणी करणार कोकणी माणसं कशाला मारीन ती? विचारायला कपडे कधी कधी धुवाल साबणा नसतील, आणि त्याला मारून काय भेटणार आहे? हे खपक्याच रगील मारले असतील का? असे ठोकर ठोकर कांदे, कुचके कांदे नाही मारले, असे असे ग्रभित कांदे हाणले असतील. पण किती मारले त्याचा मेळच नाही. हो, मग एवढी माणसं मारली, पण तो सुद्धा वाल्याचे महर्षी झाले वाल्मिक, आणि वंदनीय झाले. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. माझ्या देहूतल्या मालकांचा पुरावा या अभंगाद्वारे. इथे भजनाला किंमत आहे. भजन या शब्दाचा अर्थ चांगलं बोलणे, चांगलं वागणे. या पवित्र मुखाने भगवान शिवजीचं नामस्मरण करा, माझ्या विटेवरच्या मालकाचं नामस्मरण करा. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला? माझे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सकुबाई, या लोकांनी ज्या देवाला आपलंसं केलंय, आपण त्यांचं भजन करा. या आणि यांचं भजन करणाऱ्या महाराजांना पण आपलंसं करा. भांगारे भोंगारे महाराज पण बोकांडीवर घेऊ नका, नरकाला जाईन, गाव पण जाईन ते नरकाला. विठाला विठाला केवळ भजनाची ताकद आहे, आणि भजनानं माणूस या टोकाला जाऊ शकतो. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. आता जे दाटण व्हायली ते उठले तरी चालतंय. विठाला सरका थोडं थोडं पुढे. मी दुसऱ्या वेळेस बाबाजीला याच्यापेक्षा दुप्पट मंडप द्यायला लावतो. सरकन पुढं पुढं बसू द्या. तुम्ही इथं जर बसू देत नाही तर घरात येऊ देता का कोणाला? हा, बसू द्या. काय माग पाहाला कोण मंत्री येणार आहे? ते का कीर्तनात येत असतात काय? आणि आले तरी काय देणार आहेत तुम्हाला? सरका पुढं पुढं. कोण येत नाही मागच्या बसण्यासाठी पुढं सरका म्हणतो तुम्हाला. विठाला विठाला तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल. हा, आता बस सरकले सरकले. नाही, माणसं सरकली ते यायच्याहूनच कळत आहे ना. कळतंय त्यांच्याहून. बसा. विडाला विडाला जेवढा तुम्ही आशीर्वाद देताल तेवढं मी या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करेल. माझी ती योग्यता नाही तुम्हाला सांगण्याची. ए द्वारकाबाई, सखूबाई, बसा शांत. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेला माझ्या नामनिष्ठ मुक्त कैवल्य समाधिधन राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी बाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्त हा पंचम दिनाचा सोहळा आहे. गेल्या वर्षी जन्मोत्सवाच्या दिवशी, ललित पंचमीच्या दिवशी आदरणीय, पूजनीय, वंदनीय, प्रातस्मरणीय गुरुवर्य शिवगिरीजी बाबा स्वामीजी यांनी गेल्या वर्षी एक दिवशी कार्यक्रम ठेवला. मलाच आमंत्रित केलं तर गिरगावच्या बाळूला. मी त्या जन्मोत्सवाचा कीर्तन करण्याचं माझं नशीब गेल्या वर्षी. याही वर्षी आदरणीय, पूजनीय स्वामीजींनी मला या पवित्र सोहळ्यात आमंत्रित केलं. रोज कीर्तन आहे, त्याबद्दल दुमत नाही. इजलाय मावा. पण इतका आनंदानं का बोलते माहिती आहे का? ज्या लोकांनी विश्वासासाठी काम केलंय त्यांचा उल्लेख करण्याचा योग कीर्तनात मला येतोय. त्या कीर्तनकाराचं नशीब मोठं समजायचं.
काय किती कीर्तन काय विषय नाही त्याला. काही काही माणसं पेटील्यावर पण त्याच्या सरणातून दारूचा वास येतो. आशेचे पण श्राद्ध येत न आशेचे पण काय पुण्य भेटणारे त्या कीर्तनकाराला. आणि वर्णन तर करावंच लागतंय. निंदा अथवा स्तुती करावी देवाची 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 मानवाची गमनाये मानवाची ऐकून कीर्ती मानवाची ऐकून स्तुती अथवा निंदा करावी देवाची कीर्ती मानवाची वर्णनाये कीर्ती मानवाची वर्णनाये स्तुती अथवा निंदा करावी देवाची कीर्ती मानवाची वर्णनाये कीर्ती मानवाची निंदा करायची असेल हिम्मत असेल तर मालकाची करा. आणि स्तुती करायची असेल तर त्याचीच करायची. भंगाऱ्या भुंगाऱ्याची केल्यावर काय संध्याकाळची भाकरी भेटल. उद्या ज्यानं भाकरी दिली तो मेलेला ऐकत आलं. हे किती दिवस ते काय अमर थोडाच आलाय अमृत पिऊन आला काय नाही. त्यांची करायची. ज्या सद्गुरूंनी परिसराचं सोनं केलं, या परिसराचं, या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला योगी नाना प्रकारच्या अज्ञानी माणसांना सन्मानगाला लावण्याची ताकद ज्या योग्यात आहे, असे महान योगीराज समाधी यांच्या जन्मोत्सवानिमित्त हा सोहळा सद्गुरू स्वामींच्या समाधीच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात नाक घासून प्रणाम हाती घेतलं. आई लेकराचं जसं संगोपन करते असं अत्यंत जीवट हृदयस्थ खूप प्रेमानं कुरवाळलं, खूप अंतकरणात ओढवलं, हृदयाशी लावलं. अशी महान मोठी एक मांडी सापडली वात्सल्याची. ती मांडी होती सद्गुरू जनार्दन स्वामींची. ते अधिष्ठान, ती मांडी, त्या अधिष्ठानावर बसण्याचा योग, त्या मांडीवर बसण्याचा योग, ती पूज्यता आदरणीय सद्गुरू शिवगिरी बाबांना लाभली. अशा महान योग्याच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. तारखेच्या संदर्भात चे रतन भाऊ शेवाळे सतत संपर्क करत होते. कोण आहेत यजमान आजचे? रतन भाऊ शेवाळे सतत तारखेच्या संदर्भात संपर्क करत होते. आजचे यजमान योगेश भाऊ शिंदे सिरसगाव, मेजर अमोल वाघ निफाड हे आजचे यजमान. मनोज शेवाळे आदी करून ह्या यजमानांना द्यावे तितके धन्यवाद. अशा पवित्र अधिष्ठानावर यजमानपद घेतलं. काय दिव्य तेजस्वी असं सुंदर ज्योतपुरी दगडाचं बांधकाम चालू आहे मंदिराचं. नामनिष्ठ मुक्त कैवल्य समाधीजन सद्गुरू जनार्दन स्वामींची गोड दिव्य अशी तेजस्वी प्रतिमा त्या मंदिरात आरूढ होणार आहे. असं दिव्य तेजस्वी मंदिर. अशा ठिकाणी वाकत जा. अशा ठिकाणी कधी कधी तरी गथुडं मोकळं करी जा. नाही तर काय गथुडे जशाला तसे बांधून ठुलेत, जशाला तसे बांधून ठुलेत. आणि मग ते गठुडे सोडायला पोर आम्हाला विचारते आमचे दादा कोण दिवशी मेले. तो ह्या दादानं कधीच मंदिराच्या बांधकामासाठी गथुड्याच्या गाठी सोडल्या नाही. याच्या करता इतकं कमीलं तरी तुला पत्ताच नाही तो हे दादा कोण दिवशी गेले. असं होणे आपल्यासाठी मध्ये कधी कधी अशा मंदिरासाठी सांडत जा ही तुम्हाला विनंती करतो. पूजनीय सद्गुरू शिवगिरी बाबांना पुनश्च प्रणाम करतो. समाधीधन सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला 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 विठाला. अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदे तेही तेने वंदे केली. ब्रह्मात्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंदे केला. वाल्मिक असेल, अजामिळी असेल,
भिल्ली नासेल, कुंटी नासेल, या लोकांना वंदे करणारा जग ज्यांनी काळाच्या डोक्यावर पाय दिलाय त्यांनी आपलंस म्हणावा. काळ ज्यांचं ऐकल्याशिवाय काळ जगाला नेत नाही अशा देवांना त्यांनी आपलंस करावं. अशा लोकांनी आपलंस केलं की आपलं सोनं झालं. मृदंगाचार्य महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. साऊंड सिस्टीम वाले तुम्हालाही प्रणाम. सुंदरशी चाल उतरेश्वर बुवा सोबत मंडली महाराज तुम्हाला प्रणाम. तुमच्या बाजूचे तुम्हाला प्रणाम, तुम्हाला प्रणाम. चोपदार तुळशीवाल्या ताई, आपले विनेकरी दोन्ही चोपदार तुळशीवाल्या ताई, सर्वांना प्रणाम. आदरणीय हरिभक्तीपरायण रायते महाराज, ओंकार महाराज, अच्छा अच्छा, आदरणीय हरिभक्तीपरायण ओंकार महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम करतोय. उपस्थित पंचक्रोशीतून आलेली सर्व श्रोते मंडळी, तुमच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो, कारण तुमच्याशिवाय आम्हाला किंमतच नाही. होय सानप, एक जणाच्या दुकानात 5 कोटीचा माल जगताप काका, गिराईकच नाही. नुसता वस्तू चाटी तू का कौरपी, गिराईक लागत नाही. वक्त्याची देवता श्रोता आहे. म्हणून प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, आळंदीतल्या मालकांचं वाक्य. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. बघा, ब्रह्मांडाच्या मालकाने आपलंसं केलं की काम झालं. लेगात सांगतो पटपट 1-2 पुरावे. पंढरपुरातल्या मालकाने 16,107 लग्न केले. 7 16,107 लग्न झाले. आणि इतका मोठा गोड संसार सुरू झाल्याच्या नंतर आईच्या एके दिवशी पाय पडले आणि आईला म्हणले, माता काय रे बाळा, मला एकदा आशीर्वाद दे. पडला ना तू पाय, मला पुन्हा एकदा आशीर्वाद दे. टाकली थाप पाठीवर. हा आशीर्वाद कशासाठी? काही नाही म्हणले, मला पुन्हा एक लग्न करायचंय. देवकी आई साहेब म्हणले, कन्या तुला काय लग्न करायचं रे? अरे 16,107 केलेस ना रे. हा काय परिस्थिती आता 2022 ची? एक चंद्री भेट ना. बेजारीत माणसं. बायडाटे टाकू टाकू, बॅनर लावू लावू, पाहुण्याशी वशिले करू करू, असं खूप संगोपन सांगायला लागलेत ना ओंकार बुवा. पण कुठं भेटायला लागले? मिळच न. नको, पुरे झाले 16,107. भगवंतानं सांगितलं आहे, मी 16,107 पत्न्या केल्या. चला बायका केल्या. एखाद्या बायकोचे दागिने खताडाला मी सोनाराची तर ठुली नाही, एखाद्या सावकाराची तर ठुली नाही, एखाद्या बँकेत ठुली नाही. माझ्या एकाही बायकोची चप्पल फाटकी नाही, माझ्या एकाही बायकोची साडी फाटकी नाही, चोळी फाटकी नाही. काय कमी आहे मला? एकाही बायकोला काढून दिलं नाही, गारहाणं पण नाही. संसारात पडल्या नवरा बायकोचं घरानं झालं की समजायचं पाप उतू आलं. फस कडी उतू गेल्यावानी. हो, कोणाचं उतू येऊ द्या, पण बायकोचं नवऱ्याचं उतूच नाही आलं पाहिजे. असं समजायचं पूर्वजांचं पुण्य याच्या पाठीमागं कमी पडलंय. हो, बाईचा पण अपमान होत असतो बरं का नवऱ्याला नाही साथ दिल्या. पोट्ट खराब निघल्यावर एकाच कुळाचा अपमान होतो. बाई जर खराब निघली ना तर 2 कुळाचा अपमान. इकडचं कुळ चुलीत जातं, तिकडचे हेच शिकिलं का असं होतंय.
शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे, कारण तुम्हाला फार अनन्य साधारण महत्व आहे. स्त्री सामान्य नाही. मी नेहमी सांगत असतो, या देशाचं जडवड रत्न काय असेल तर या देशाची स्त्री आहे. म्हणून तुम्ही चुका करता कामा नाही माय. या देशाची धुरा तुमच्या ताब्यात आहे. कारण सांगू का, या देशाला सांभाळणारे हिरे लहानपणी तुमच्या हातात असतील. हो, म्हणून तुम्ही त्यांना संस्कार करणं अत्यंत गरजेचं. हिचकूच द्यायला नाही पाहिजे. संसार गोड राहिलं पाहिजे. गोड होत असते कमी अधिक, उन्हाळा पावसाळा हिवाळा उन्हाळा हे येत असते. अहो महान, मी एक बऱ्याच वेळेस बोलून गेलो. 3600 एकर ऊस जिच्या वडिलाला होता. आकडा कळाला का? 3600 एकर ऊस जिच्या वडिलांकडे होता. एवढ्या श्रीमंताची मुलगी एका लुगड्यावर संसार केला. तितकं तर दुःख नाही तुम्हाला? हा, तुम्ही साड्यावर भांडी घ्याल्या. हा, साड्यावर टप घ्याल्या. साड्यावर याच्या पलीकडे सांगू का, सुतार दादाच्या नेहावून टिफन उचलली ना, तुमच्याकडे पाभर म्हणतात ना वाटतं, पाभर उचललं ना, तर ती पेरणी होईपर्यंत बायकोचं तोंड पाहत नव्हता पेरणारा. म्हटलं वड्याला पाणी तर तिकडच करायचं, नाही तर नाही केली तरी चालती. त्याच्यासाठी पुरावा आहे बरं. एखादा म्हणील गिरगावकर कीर्तनात आज काहीच खायला ऐकून सांगतच नाही भंगाऱ्याचं विठाला नाही आंघोळ करता पेरलं तरी चालेल, पण बायकोचं तोंड पाहायचं नाही, असा त्याचा सिद्धांत आहे. आता बायकोच्या साडीचाच कासरा, पप्याची माय हातातच, आणि काय तोंड पाहत नाही, म्हणून तर जेवायच्या बुडक्या आल्या. काळ संपला. चला, ज्या त्या काळात ज्या त्या गोष्टी असतात. काय सांगत होतो, सुधारला काळ सुधारला. आई ग, एवढा मोठा गोड प्रपंच आमचा, मी आतापर्यंत एकही गारहाणं येऊ दिलं नाही, मग मला एक करू दे ना. पाठीवर थाप टाकली आणि सांगितलं, कन्हैया आता पहिल्या बायकांचं काही गारहाणं नाही, पण जरा पैशावाल्याची कर बरं, जरा बऱ्या घरची आण बरं, एखादी पोरगी बऱ्या घरची. तेव्हा 5 एकर वाल्याला वाटतंय मला 150 एकर वाल्यानं पोरगी द्यावा. कसं देईन तू? त्याच्या गोळ्या संपल्यात का? 150 एकर वाल्याला वाटतंय 190 एकर वाल्याला पोरगी द्यावा म्हणजे कायमचा ताण संपला. 150 एकर वाला 5 एकर वाल्याला कसं देईल? पोरीने येडपटपणा केल्या होईल. तुम्ही कस काय हसायला याला? असा येडपटपणा होतो ना. हो, एका पोरानं रक्ताचंच पत्र लिहिलं. आमचं पाहुणच होतं ते. पाहुणच, मी लोकांचं इचकीत नाही, कशा लोक अंग कष्ट पेटन ना आपलं, लोक इस्तू टाकतील ना अंगावर. पाहुणच होता. त्यांना असं मांडीत पेन टोचला आणि ते रक्त काढून रक्तान पत्र लिहिलं, मला तू प्राणापेक्षा जास्त आवडतेस. कुठल्या शाहीनं मी प्रेमाचं पत्र लिहिलं नाही. मी स्वतःच्या अंगातलं रुधिर म्हणजे रक्त काढलं आणि त्यानं तुला पत्र लिहिलं, तू फार आवडतीस. तिने विचार केला, रक्तानं पत्र लिहिणारा पहिलाच व्यक्ती आहे, आपल्यावर फार प्रेम करीन. बापाला सोडून दिलं आणि त्या संग गेली. बापाला 3.25 एकर जमीन. ज्यानं रक्तानं पत्र लिहिलं त्याला गुंठा नाही, 2-3 शेळ्या बांधलेल्या आणि येड्या बाबळीत डबकं घेऊन गेली. येड्या बाबळीत डबकं घेऊन. असं झाल्यावर होत असते. आणि करू नका, इथं कोणी असतील हे लय तळ हाताच्या फोडासारखं मायबाप सांभाळते तो. त्या मायबापाचा आदर करा माझ्या मुलींनो. तुमच्या पाया पडतो, तुमच्या पाया. मायबापाचं नाव जाऊ देऊ नका. विठाला विठाला चांगल्या घरची कर. कोणालाही वाटतं सुन श्रीमंताची, जिचं गथोडं जड ती पाहुणी गोड, जिचं गथोडं जड ती पाहुणी गोड. अरे कम्याला कोणी विचारत? चलतं तिचं नाव गाडीन, बसतीत नाव भांगार. कोणी विचारित? त्या आतापासून नाही, हे पहिल्यापासून आहे. धनवंताला
पैशाला किंमत आहे, हा, खूप मोठी किंमत आहे पैशाला, आणि असावी असावी. 2-2.5 कोटीकडे मंदिर जाईल, हो, नुसतं गाभारान मंदिर धरान तितकं, मग सभा मंडप हे ते लय मोठं लांबलं ते आता. हो, आहेर केल्यावर नुसत्या धोत्रावर थोडंच असतंय, शर्ट वेगळं, हो, पुन्हा टोपी वेगळी, पटक्यावालं वेगळं, हो, आतलं ववनं वेगळं, ववने पण लागत आहेत ना, ववने त्याला बनेली जुन्या काळात त्याला निमस्ती म्हणत होते. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे त्याच्याशिवाय होईल का? अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला, त्यासाठी पैसे लागते. असो, आईसाहेबांनी सांगितलं जरा बऱ्या घरची कर. ब्रह्मांडाच्या मालकाला 2 बायका अधिकारी, एक लक्ष्मी आणि आता जी सांगायला ती. खरं तर तिनं आणलेलं सोनं दुसरीच होतं, पण ती जरा बोलायला चबर चबर होती. स्वभाव लय चांगला तिचा, हो, लय स्वभाव चांगला, इतका स्वभाव चांगला, इतका स्वभाव चांगला. कधी भावनेच्या आहारी गेल्याने एके दिवशी नवरा चिकला, पण नशीब चांगलं, हो, चांगल्या संन्याशाला इकला. शिवगिरी बाबा सारख्या संन्याशाला इकल्यामुळं ते वापस भेटला. नारदाला इकला. सत्यभामा दान करी उदुर नाही अंगीकारी, देवकाचा चित्री तरुणीचा देवा तो. सत्यभामा दान करी उदुर नाही अंगीकारी, देवकाचा चित्री तरुणीचा देवा तो. चांगला संन्यासी. तुम्ही म्हणताल तुला आश्रमावर बोलिलं म्हणून शिवगिरी बाबाचं वर्णन करतो का? नाही, हे संन्यासी गथुडं बांधणारे नाहीतच. आलेल्या गथुड्याचं संस्थान करून तुमच्या आमच्या सोयीचं दर्शनाचं काम करणारे संन्यासी शिवगिरी बाबा म्हणून चांगलं. गथुडे बांधून ठेवायचे, गेल्यावर भांडणं लावणारे वेगळे वेगळे वेगळे. इथं तसं होणार नाही. जे येईल ते धर्माच्या कार्यासाठी वापरल्या जाईल, अशा महात्म्य, नारदासारखे महात्मे. आणि खरं तर तिच्या बापाचं सोनं होतं, पण जरा येड्यावानी केलं काका तिनं थोडंसं, मग इचकाला कारभार होतं ना. हातचा चुकला की गणित लय मोठं हुकत असतं, मेळत लागत नाही सकाळच्याला. कर म्हणे आता 8वीच्या घरी गेले. ती मुलगी होती, पत्ता लागला अमक्या अमक्या ठिकाणी राहती. आवडली, देवाने विचार केला आपल्याला तिच्या संग लग्न करायचं. तिचा बाप देईन. कोणाला माहिती? पंढरपुरातल्या मालकाला. पोरीचा बाप म्हणला तुला नाही देत म्हणे. पंढरपुरातल्या मालकाला. तुम्हाला आणि मला जिद्द ठेवायचंय का कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय? ज्याच्या हातात आहे त्याला त्या पोरीचा बाप पोरगी देत नाही. आणि आता बरीच बाप कोणाला बी देईनत. का आला ते पहिल्यासारखं त्या पोरीच्या बापासारखं देत नाही म्हणे. तर पंढरपुरातल्या मालकाने विचार केला आपल्याला ओंकार बुवा काम साधायचं असेल ना तर गोड बोलावं लागतं, गोड बोलावं लागतं. अहो ताक मागायला म्हणावं लागतं. जीजी ताक आहे का? ताकच नाही, अशी जीजी अडेवानी बोलती. मग म्हणावं लागतं बाई जीजी घरीच आहेत का? हो. काल कुठं गेलत्या? गेलते शेतात. बाई जीजी तुमचा नातू दुपारी शाळा सुटल्या, मला वाटते डब्बा नेला नव्हता, तसाच घरी आला. काय ऊन तापलेलं, रस्ता तापलेला, त्याची चप्पल हरवली, रस्त्याने त्याचे पाय भाजू लागले. बाई अशी लाल जरीत पाय झाले. म्या उचलला आणि त्याचे पाय रानात बुडिले. तो पोरग शांत झालं. जीजी म्हणली पिणं चहा. तोंड नाही धुतलं, घेणं इथलंच राखुंड. हो, नुसत्या दुधाचा चहा पिली ही बोलकी. आणि जीजीच्या लक्षातच नाही काल रविवार होता म्हणून. तरी पण या चालूबाईनं इतकं जीजीला चलिलं.
स्तुती लय गोड हो, साखरेपेक्षा गोड असते स्तुती. हो, जिजीनं चहा पाजला, तिथलंच पाणी दिलं तोंड धुवाला. ढ्यापसा चुलीतला ओरिजिनल आता भेटन ढेपसे. पहिले तेच होते दात घासायला. आता ॲडव्हर्टाईज करू करू माणसं म्हातारे झाली म्हणजे निघणारे. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तिच्या पित्राला ताक नाही दही दिलं, तुप दिलं वरणाव खाला, खिरीवर खाला. जाय म्हणजे तूप घेऊन बोलले इतकं जमत. ताक मागायला इतकं गोड बोलावं लागतं तर हिथं बायको करायची. हा हिडी कधी कोणाला प्यालोय हे देत नाही म्हणे. रकील होतं ते पोरीस बापन, देतच नाही म्हणे. अंगीकार ज्यांचा केला नारायण. तर पंढरपुरातले मालक थोडेसे लवचिक झाले, म्हणले बाबा तुम्हाला हिचं लग्न करावं लागेल. हो मग मुलीचं लग्न करावंच लागेल ना, पण कोण्या भांगाऱ्याला देत असतात का काय? देतान कोणाला? मायासोबत जो कुस्ती खेळन त्याला. देवाने विचार केला, आगाव सासरा जावाय संग जंगनाडी पकनाडी करायला लागला. हलकीचा बोल आहे. हा पक्वादाव नसतो ते. हलकी नाही तर मग डफ लागते. त्याच्यावर सांग उचल तर कुस्तीला तेच हलक्यात असतात. कडेल दिशेत थाप पडत असते, टिपरू पडत त्या कडकीवर. पंढरपुरातल्या मालकाने विचार केला, जाऊ द्या करू कुस्ती. सदरा काढून ठेवला, बनिलो काढली. हो बाजूला गेले, पंचा सोरडान उपरनं फायड आणि ते गुंडाळलं लंगू. फासुळ्या काड्या मोड्यावानीच मोडी ना तुया पोरीचा बाप म्हणायला. अशा काड्या मोड्यावानीच फासुळ्या मोडी ना, अशा काड्या मोड्या. बर 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 बघू बघू. ठोकली व आबो अशीच. आता हे ठोकायला उभं राहता येईन काय आबूक ठोकितो बाळ्याल काय. आणि तुम्ही बी हसायले राजे हो न. संडासला तांब्याने येता येईन ते म्हणला मी 20 माणसं चपक्यात मारेन. अरे तू वटे खराब केले, जाईच नसलं तिथं रोज. विठाला ठोकली आबूक. दिली रिंगणात फेट. बायका होत्या आतमध्ये. धनी इकडे या. ते येड झाले नको पान नको पेलं मी येताना घरी लय मठ. इकडे या म्हणले मालक. बा ते कोणी येड झाला असेल ना तर त्याच्यात तुम्ही नादी लागू नका. गरीबाचं लेकरू असेल एकुलतं एक असलं तर माईला लय दुःख होईल. मारतान तुम्ही त्याला म्हणा जाय तू घरी. अरे ते ऐकत नाही ना. जाऊ द्या तुमचं काय लहानपण आहे त्याच्यात. हातीला किती जरी कुत्रे भुसले ना अंगावर जरी आले तर काय कातड थोडं त्याच्या दाताला अडकत. अहो तुम्ही एवढे पैलवान आहे. त्रेतायुगातला एक नंबरचा पैलवान तो. त्रेतायुगातला. त्याच्यासोबत मारुतीराय सुद्धा कुस्ती खेळत नव्हती, एवढी ताकद होती. असा पुराणाचा पुरावा आहे. मी तर काय त्यावेळेला सरपंच थोडाच होतो तिथला. करबा पुराण सांगते. आणि पुराण हे तुकोबरायला मान्य. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणे विचार. पुराणाला विचारा म्हणजे तुकोबर पुराण सांगते. त्रेतायुगातला बलाढ्यशाली पैलवान. हो ज्याच्या पायावर वज्र पडलं होतं इंद्राचं. हो म्हणून समुद्राचं उड्डाण करता येत नव्हतं. नाही तर लय बलाढ्यशाली पैलवान. आणि कशाला त्या गरीबाला मारता. हे छप म्हणे ते ऐकत नाही, वळवळ करायला. मला बाजूला बसवायला. सरक बाजूला. ठोकली बाबा. कवर ठोकता म्हणला चल. नवरदेव म्हणला चला चला कवर काबूक ठोकता लगेच. असं उभं नाही तर तुम्हाला हाणून दाखवली असती. दिली सलामी. 1 2 3 4 5 6 7 10 11 20 25 27 दिवस. 27 दिवस 27 रात्रा बंदच नाही कुस्ती. हलकी वाजणार त्याच्यातले 2-3 मेले. मेले म्हणजे त्याला चक्र आल्या. या महाराज या चक्र आले त्याला चक्र. बाप रे. भाकरी वाचूनच 27 दिवस भाकरी नाही पाणी नाही काय नाही.
सुरूच कुस्ती. हे त्याला पाडायले, ते त्याला आदळायले, ते त्याला दाबायले, ते त्याला उडवायले. सुरू 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 सुरू. 28व्या दिवशी सकाळी त्या मुलीच्या बापाच्या लक्षात आलं 27 रात्र आणि 27 दिवस ज्याला अंगाला घाम येत नाही. वरुता तिथियने काया भये स्वेदा भययनि जायन्ते वरुता भयकति स्वेद सुधाना कायां वरुता सकल सुधाना छिन्न विजोयति वल्लभ भयो द्वन्द्वां भय जय जायन्ते द्वन्द्वां भय जन जायन्ते द्वन्द्वां भय जन जायन्ते. ज्याच्या 27 दिवस आणि 27 रात्र स्वेदान वरुतन कायान वरुते. स्वेद म्हणजे घाम, काया म्हणजे शरीर. घामाचा थेंब 27 दिवस आणि 27 रात्रीत येत नाही. माणूस नाही हेडे. पोरीचा बाप टपकन लोटांगणच घातलं पायावर, धरले पाय. माफ करा म्हणजे मला समजिलं तसं नाही. आणि वरून कळतच नसतं कोणीच. वरच्यावर जायचंच नाही. जे वरच्यावर फसतेत का त्याचं लय इचकत. बोल बच्चन गप्पा छप्पावर जाचत नाही. आमच्या इथं एक जणाची पोरगी लग्नाला आली. आम्ही पैठणच्या वारीला चाललो. मला चालायला काय ताण नाही, वाऱ्या करतो मी पाय पाय. फक्त उभं राहिल्यावर जरसं हालत आहे. इथलं हाडूक जरसं टिचलंय म्हणा. केला असं जरसं पाप ते भोगायला आलं ना, आपण मान्य करावं लागेल त्याला. नाही आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती तुमची नाही का. तुम्ही तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का. हा तुमचा चेहरा पाहिल्यावर कळत तुम्ही किती पापी आहेत. काही काही बरं हो, काही कायला पाहिल्यावर गो हत्या समम पापा. हा आमच्यावर घेतली की खसखसच पिकती. यायला वाटतं आम्ही काशीतून शुद्ध होऊन आलोत का नका. भोग आहे माणसाला. कर्मे श्रीराम कसं मागचं असेल ना. आता जरी चांगला असेल तरी मागचं काय असेल थोडस म्हणजे टिचलं हाड. पण मला असं वाटतंय पुण्य बी असेल वाचिलं मला. नाही तर काल ज्या एका मंत्र्याचा अपघात झाला का त्यांच्यापेक्षा माझी गाडी 5-25 पटीनं जास्त चुरा झालती. हो बघा. ते मागच्या शीटवर असून गेले, मी पुढच्या शीट होतो तरी वाचलो. असं समजायचं पुण्यच असेल काहीतरी. त्याचं पाप होतं. आपण कशाला म्हणा. आयुष्य संपलं हा विषय झाला. आपलं आयुष्य शिल्लक असेल. विठाला आता इतकं तर सहन करावं लागेल त्याला. काय एक जणानं गावरान तुपातला स्वयंपाक केला म्हणले, पण येताना पाणी प्यायला संग घेऊन या. एक जण म्हणला जा पाणी नाही आणि बसलं खारोड्या खात घरी. खारोड्या नाही कळत का तुमच्याकडे. नाहीत करीत का. बाजऱ्याच्या करीत असते कुरड्या खारोड्या. हो त्या तिकडं गावरान तुपातला स्वयंपाक. पाणी नेण्यामुळेच घरी राहिलं. आपल्याला इतकं चांगलं केलंय फक्त हाडक टिचिलंय. विठाला योगाशाला दर्शन घेतलं. घेऊन जा पोरगी. का हो म्हणले 27 दिवस कुस्ती खेळल्यावर माझ्यावर भुललात. नाही म्हणले आता नाव विचारायचं नाही, गाव विचारायचं नाही, कुळ विचारायचं नाही, तुम्हाला बंगला आहे का नाही, का बस स्टँडला राहतात काय काय त्याचं काही विचारायचं नाही. पोरगी घेऊन जा. ठीक आहे म्हणले. लागलं लग्न. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव दैवबलं लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषु येषामयमिद्यमिद्यानां सर्वस्थितोचि मङ्गलं यज्जायते सर्वान् वृष्टिर्भयज्जायते वृष्टिर् यतो मङ्गलं सदा नवदाम्पत्यास्तदेव च सुकन्यां सुतेषु भवा यत्पानिग्रहणस्तदेव च यत्युक्तपिण्डो गणानन्त्वाङ्गणपते गवामयं सकल सिद्धा शुद्धिकर सर्वस्थितो वरुणं च भवस्थिता जायते अपादं देशां दिति भारतेषु महाराष्ट्रेषु इन्दुतटा
यतः सर्वानां निफाड क्षत्रे नरमदेश्वराधिष्ठिनं सर्वास्थितमाधिष्ठितं लोकत्रय समाधिधनं सद्गुरु जनार्दन स्वामी योगिराजायाम् इति अधिष्ठितां सर्वलोकत्रयत पुनितो नामनिष्ठो भयजिता यज्जतो शिवगिरीशर्मण्यो तथा अधिष्ठितं कीर्तनो बाळू महाराज शर्मण्यो तत्रां जायते. गोड लग्न लागलं. काय मंगलाष्टक असतील कल्पना करा. ते काय अंतरपट धरलेला. त्या अंतरपट धरणारे मस्त छान योग पिलेलं त्यानं ओढू ओढू त्या अंतरपटाचे 2 तुकडे केले. नाही म्हणले त्याच्या हातात काऊन द्याला तेलही पुढं पुढं त्याच्या 2 रट्टे टाकायचे आणि बसायच्या जाग्यावर द्याचा काढून तिकडं. पण काय सगळे बुळू 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 करणारच माणसं. मंगलाष्टक म्हणणार पण अशी भारी हल्ली. तुम्हाला एक सांगू का. एक सहज म्हणतेच गांधीजी के 3 बंदर असा आपल्याकडे एक पुरावा. एका वानरानं तून बंद केलेलं, एकानं डोळे झाकलेले आणि एकानं कान बंद केलेले. याचा अर्थ असा होता वाईट पाहण्यापेक्षा आंधळा बरा, वाईट बोलण्यापेक्षा मुका बरा आणि वाईट ऐकण्यापेक्षा बहिरा बरा. हे गांधीजी की 3 बंदर. तेव्हा पाप न करता जरी वाईट ऐकायला आलं तरी पापी, तरी पापी, तरी पापी. एखाद्या कीर्तनात चुकीचा जर पुरावा ऐकला तर श्रोत्याला सुद्धा पाप लागते. बरं ते श्रोत्याला सुद्धा पाप लागते. राजा चुकला की प्रजेल त्याचं पाप आहे. शास्त्र त्याच्या पाठीमागे. पण काही काही गोष्टी आपल्या धर्मानं झाल्या पाहिजे, आपल्या नियमानं झाल्या पाहिजे. 16 संस्कारापैकी एक लग्न नावाचा गोड असा संस्कार आहे आणि तो संस्कार शास्त्रोक्त पद्धतीने झाला पाहिजे, पुराणोक्त पद्धतीने झाला पाहिजे, वेदोक्त पद्धतीने झाला पाहिजे, आपल्या धर्माच्या प्रणालीनुसार झाला पाहिजे. मुस्लिम समाजाची माणसं एका तिळा इतकं सुद्धा मागं पुढं करत नाहीत. त्यांच्या धर्माच्या परंपरेनुसार ते करतात. बिचारी सज्जन माणसं आहेत, त्यांच्या धर्माला गालबोट लागल असं ते वागतच नाहीत. आपल्याला कळच न जितका पैशाचा कर झाला का तितकी संस्कृती तुडीली. मेळ नाही काहीच नाही. नवरदेव नवरी दोघं सोबत आलेच नाही पाहिजे असा शास्त्राचा पुराणाचा आणि वेदाचा पुरावा आहे. हो, माझ्या लग्नात म्हणले चला धरून. हे ते म्हणले नवरीला आताच हातात हात धरी नव्हतं मग सांभाळीत का. अरे मी म्हणलं देवा इतकी सांभाळतो पण बाहुल्यावर संग जात नाही. शास्त्र आहे त्याच्यासाठी. दोघे करावी उभी वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे. एकमेकाकडे पाहू नये. आणि हे जर स्टेजवरच गुदगुल्या करीत चालले तर मग अंतरपट तरी कशाला धरायचं आहे का नाही. धरणाऱ्यालाच हाणायला पाहिजे. कशाला धरायचं अंतरपट. हो हो, आमच्या घरचे मला लग्न झालं म्हणले बाई सगळे आता नवरदेव नवरी जोडीन जाते स्टेजवर, तुम्ही नाही. मी म्हणलं काळजी करू नको. हो, तुझ्या जितक्या मैत्रिणी आहेत का त्याला जितके त्याचे नवरे सांभाळतात का त्याच्या पटीनं जास्त तुला प्रेम लावतो. पण तू राग मानू नकोस, आपल्या युद्धयुक्त कर. अजूनही कशाची अडचण नाही येऊ दिली तिला. तुम्ही मला येऊ देईनत म्हणून मी तिला येऊ देईन आहे का नाही. पन्हाळा वाटा आलं मोरी वाट गेलं त्याला काय देवीचं तेल देवीला आणि भोत्या आला घाईला. हो मग इचकलं असतं तर आम्ही दोघं नाशिकला इटा उचलायला नाही तर तुमचे अंगूरचे बाग छाटायला. पण बरं केलं, चांगलं चाललंय. ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कुंदा खांदी चोर. काही ताणच नाही, ताणच नाही. मी हाय तुला काय ताण. हो मला वाटत होतं बाया लोक आमच्या इथले म्हणले संघ काऊन नाही गेली. म्हणलं अरे तसं लिहिलं नाही पुराणात, पुराणात लिहिलं नाही तसं. काय लग्न लागलं देवाचं आणि ह्या मालकिनीचं. काय मंगल असतं तुमचं. मगाच नाव घेतलं मी यायला पाहून सारखे चेहरे होते ना. हो मग नंतर म्हणलं अरे गडे रॉंग नंबर लागला. ते होतं ना कधी कधी आम्हाला ते इचकायचा मोबाईल नसल्यावर ते दिसत नाही. कधी कधी ते तुमचा यायला लागला असं झालं. ते जमलं. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि मग शांतीपाठ साडे ते वागदान काय 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 शिस्तीत सगळं. ती आंबलीची घागर परवर पाहण्याचा कार्यक्रम आणि पुन्हा लग्नातलं मग ते पाळणा असतो. लग्नातला पाळणा त्या पाळण्याला दोरी नसती, लाकडं नसते, आकटं नसते. पाळण्यात खाली ते बाजावानी इंडलेलं असतं त्याला आकटं म्हणतात. आकटं जिनच्या पॅन्टीवाल्यानं हसू बी नका माना बी डोळू नका. काय माहिती तुम्हाला आकटं कशाला म्हणतात आणि काय. ते पुराणातली भाषा आहे. असो. आणि ते साडी ते हळदीचं पातळ दोहेरी करायचं
आणि त्या नवरीला हळदीच्या दिवशी जी चोळी घातलेली असती का ती एका बेलण्याला गुंडाळते आणि तेच लेकरू म्हणून त्या साडीत आणि लगेच पाळणा. हो लगेच एक आत्या येते हर्र तो लग्नातला कार्यक्रम आहे का नाही. पण तुम्ही ध्यानातच ठेवत नाहीत ना. तुम्ही आपलं त्या सफरचंदावानी गालाची इतके भुलून गेले की कार्यक्रमच विसरून गेले सगळे. हो तिच्यात नादात भुलले माणसानं. अरे ती येणारच आहे सगळ्यालाच आले आता. बाकीच्या का शेळ्या संग म्हशी संग थोडेच लग्न केले. इतका काय भुलायला लय काय कायला काय सांगावं महाराज. आमची गरम गरम स्वयंपाक वाढी ती मी आणलं मै बस स्टँडला धाडी ती. काय सांगावं महाराज उठलं की आंघोळीला पाणी टाकी ती. मी आणलं मी करीत असतो नदीलाच. काय काय तिळभर करायचं आणि इळभर सांगायचं नाद असतो. काय कार्यक्रम असते आपल्यात ते मग ते पाळणा आणते ते पाळणा म्हणायचा असतो. लग्नात एक विधी असतो दोरी वळायचा. पुन्हा दोरी ती एका हातानं वळायची दोरी. आता तुम्हाला प्रांतभेद असेल काही कायला गडबडी असल्यामुळं ते करायला लावणाऱ्याला ज्ञान नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलंच नाही. त्या असं होतं कधी कधी. डॉक्टरलाच आजार कळाला नाही तर रोग्याला काय मिळ लाग तू कशाच्या गोळ्या खाऊन काय खावा अशी गोष्ट असते ती. असो ते पाळणा वगैरे ते हलाव ते प्रत्येक असतं. त्याच्यासाठी आपल्या 16 संस्कारापैकी एका संस्कारात त्याची नाविन्य असं सुंदरसं झालं. ते पाळणा करता करता देवाने विचार केला. देव देवालाच म्हणू लागला बाप्पा हिला लेकरू कसं होईन बाप्पा. हिला मी स्वीकारलं पण हिला झालेलं लेकरू कोणी स्वीकारील का. ती नवरी बाई नव्हती आसवली नव्हती. आसवलीन अंगीकार ज्यांचा सांगायला आसवली नव्हती. तिला इतकाले तर नख होते महाराज इतकाले नख अंगावर केस इतीत. हो घरी आल्याबरोबर वसुदेवांचं दर्शन घेतलं आईचं दर्शन घेतलं. पण जाता जाता लग्न लागल्यावर नवरदेव नवरी पाया पडतेत ना. इकडचे पडत असते ना म्हणून पड असते ना तुझी लग्नात. नवरदेव नवरीला पाया देतात पाया पैसे देतात पाया पडल्यावर. आमचं उलट आहे आमच्या पडून आम्हाला देतात. हो नवरदेव नवरीचं वेगळं असते. नवरदेव नवरीच्या ह्याच्या पडन का ती त्या ह्याच्याकडून पैसे देतात असं असतं. त्याला देतात पैसे. मग ते पाय पडत असताना सासूचं दर्शन घेतलं तर सासूनं असं कमराला हात लावला तर काय नव्हतं तिचं नव्हतं काही जास्त. अंगठी गिंगठी असती तर काढून दिली असती पण ती घालीतच नव्हती ना. ते काय लय मोठं होतं पण तिच्याकडे किती होतं पुढं कळून तुम्हाला. मग वडिलांच्या मालकाच्या पाया पड्यावर खुनीलं द्यान काहीतरी जावायला. थांबा म्हणले जावाय बुवा नंतर पाया पडा. आतमध्ये गेले आणि एक वस्तू मुठीत दाबली तर देव म्हणले आई म्हणली जरा लय मोठे हुंडा घेऊन ये आणि ये नाही तर मुठीत दाबून काय आणलं काय माहीत. देव पाया पड्याबरोबर जावायला एक मणी देऊन टाकला. त्या मण्याचं नाव होतं शिमंतक नावाचा मणी. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. रोजचं 22.5 क्विंटल सोनं रोजचं मणी देत होता. असा सासरा भेटलाय कोणाला. कोणाला जर भेटला असेल तुमच्या जिल्ह्यात तर मी त्याच्या जाऊन चपलाची बूट पॉलिश करतो. चपला धुतो हे बी कारण त्याच्या सांडल्या सोडलेल्यातच बाळ्याचं दखन आहे का नाही. तेवढा सासरा असतो का होय. पाहिला का संतोष तसा कोणी लय प्रॉपर्ट्या डील करता ना तुम्ही. हा खपके लोक पाहिलेत तुम्ही मोठमोठाले. विठाला पण 22 क्विंटल सोनं देणारा पाहिला की एखादा तुम्ही. अध्यात्म देवाला दर्शन घेऊ दिलं. सुनबाईन पाया पडायचं किती म्हातारी लांब सरकली. बाया लय येड्यावानी करते. तू लग्न झालं मग असं आणलं. तुला काय आणलं म्हणाली मंजुळे. तुला ती टायमाला भाकरी देणारी सून तीच आहे. लय मोठं गठुडा आणणाऱ्या सुना काही इच्छारीत नसत्या. हो एक जणांना हुंडा द्यायला 35 लाख असं आहे. कीर्तन आहे माईकवर सांगितलं यायचे कॅमेरे पुढे. एक जण पुन्हा म्हणेल कोण द्याला टाकली त्याच्या केस ऐका नाही. त्याच्यामुळे मी नाव घेत नसतो. एक जण म्हणत असतो. त्यानं कवर काहीच केलं तर काय एक जण काय ताण घ्यायचा कोणता एक जण. हो असं असतं ना त्याला काय चलत राहतं. 35 लाख हुंडा द्यायला. नवरी अशीच होती पाहती कवाडाकडून चलती भिताडाकडे. तर मग ते म्हणले महाराज बाईन पाहणं या अशी नवरी. मी म्हणलं बाई जिजी गठुडं घेताना कसं गोड वाटलं. तिच्या बापानं गठुडंच याच्या करता दिलंय आता हे सांभाळा.
आता हे कार्यक्रम मरुस तर सांभाळतो मरुस तर यासाठी गठुडे लय गोड वाटतेत ना गठुडे. गुणवान सात्विक सदाचारी तात्विक कुलसंपन्न घराण्यातली मुलगी केली पाहिजे. रुपया नाही दिला तरी चालते. आपलं जीवन तिने व्यवस्थित सांभाळावं. त्याला किंमत आहे काका. काय करायचं गठुडा आणला असेल आणि उकांडा असेल तर किंमत काय त्याला. वागणं चांगलं सुमनो आणि शुद्धमती. फुलं दिसायला सगळेच चांगले दिसते पण सगळ्या फुलाची सुगंध गोड नसते. फुल दिसायला वाकडं तिकडं असू द्या पण सुगंध चांगला असू द्या. दरवळत असतो घरात. एखादी करायची धकत असलं पाहिजे. असू तेल बाटली द्या कोणाला द्या पाणी. खाली बसतो उभं राहू नको माय. हस्ताचं नक्षत्र आहे ना आता आजच सुरू झालं ना हस्त. हे विश्वामित्राचा उन्हाळा असतो गरमत. हस्ताच्या नक्षरात सापांची संख्या जास्त वाढते. खालची वरी येते. अंधारात जात जाऊ नका शेतकऱ्यानं. चौथा देव आहे म्हणून तुम्हाला विनंती करतोय. मला येताना 2-4 दिसलेत आज. हस्त नक्षत्र म्हणजे विश्वामित्राचा उन्हाळा असतो. दुपारच्या वेळेला पावसाचे थेंब टिपकायले तरी गरमत आहे. इतकी गरमी असते याच्यात. म्हणून तर ज्वारी आणि लसूण याच्यात प्रभावशाली असतो. विठाला विठाला चला असू द्या. त्याला द्या पाणी बिचारा. आई पडू दे ना पाया. अरे काय केलीस बाप्पा. तू म्हणली पैसे आली आण. काय दिलं तिच्या बापान. हे मनी द्या. काय करू तू या मण्याला. इतकं मनी. अहो काय लहान वस्तूला काय लहान नाही म्हणलं पाहिजे. परीस खडाचा असतो सानप. पण ह्या स्टँडला लावला मी येरी म्हणालो नाही तर ह्या स्टँडला लावल्यावर हे 4.5 किलोचं सोन्याचं होईल. आपुल्या महिमाने दाता परिचय आपुल्या महिमाने आपुल्या महिमाने दाता परिचय आपुल्या महिमाने आपुल्या महिमाने धातू परिचय केले सोने लोखंडाचं सोनं. हे 4.5 किलोचं सोन्याचं होते. हे कशाचं साऊंड सिस्टीम चलिते बो. हे निफाड मध्ये आमदार किलाच फार्म भरीत मग असे सगळे स्टँड सोन्याचे झाले. हे कशाला आमचे बोलणे काय. लोक म्हणते वाढव वाढव. अरे मंडप फुटायची लाली तरी कोहरक वाढव. काय रे म्हणे या मण्यात. बरीच किती बारीक सखड आहे. पण रेल्वेच्या पटरीला लावला की काश्मीर ते कन्याकुमारी सगळी पटरी सोन्याची. कशात ताकद परिसात. बरीच कसा दिसतोय खड्यावानी. तो श्रीमंतक नावाचा म्हणी देवकी मातेला वाटलं हे काय आणलं गारगुंड. लाई हा म्हणी रात्री कुठली मशाल लावायचं काम नाही. तवाही लाईटाड नव्हते. मशाली लाईट होते. त्याचा रात्री प्रकाश. आणि दुसरी गोष्ट 22.5 क्विंटल सोनं देत होता. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे सूरज खेडकर. हो 26,666 तोळे 8 मासे याचा एक भार गुणिले 8 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे इतकं सोनं देत होता. पण बाई धन लय मठ दिलं रे. पण पोरगी आसवली. ते म्हणलं मग काय करायचं. आपलं तुला बाकीच्या आहेत ना दिसायला सुंदर. हा त्या नुसत्या दिसायला सुंदर आहेत. दिवसात 20 बारे आरशा पुढं चपातीत केस भाजीत केस कव्हा कंगवा त्याच्या हाताचं चीच राहिला सुरीचं आपलं. हो पुन्हा ते कटिंगचं दुकान संगत भाळ्या कापायला त्या का एसटीला अडकायल्यात दरवाजाला अडकायल्यात. हा सुरूच नाही हे सगळं करा ना. हो हे हायता ना अशा लय मोठ्या दिसायला सुंदर आहेत म्हणले. मग त्या ही असू दिन कशी बी पण 22.5 क्विंटल सोनं देणारी आणली. तू काय काळजी करते. आई साहेब म्हणले बाप्पा मी सून म्हणून शिकारील. मालक तिला सून म्हणून शिकारते. तो बायको म्हणून शिकारली. पण या बाकीच्या म्हणलं बाकी जाऊन जाऊ दे. मी मानले ते मानले. हो हे बा संसारातली एक गोष्ट सांगतो. बाईला नवरा जर मानित असेल तर शेजार नेऊन काय करायचं तुम्हाला. येईन ती कडीवानी फसफस उतू तुम्हाला त्याच्याहून काय करायचं. हा करायचं काय त्याच्यात. शेजारीन म्हणली माय तू नवरा कसा घोंगडीवानीच गोरा आहे ग. शेजारीन चतुरील म्हणली चतुरे माय तू नवरा घोंगडी का गोरा आहे. घोंगडी कळती ना. तिला ऐकायला कस तरी वाटलं. पण 7-8 महिन्याच्या नंतर चतुरी म्हणली बाई असू द्या घोंगडीवाणी पण दिवस माळायच्या आधी घरी येतोय.
तो हगन गोरा पाणी, पण निफाडच्या बस स्टँडला मुतारीपाशी झोपलेला असतो आणि पोरं बॅटऱ्या लावून मग ॲटो करून घरी आणते. गोरा पाणी स्टेजवर नाचायच्या लायकीचं, पण गुणाचा नाही ना. हो, आपल्याला देवानं सांगितलं. मी मानतोय ना, जगावून काय गरज आहे आपल्याला, काय गरज आहे जगावून, नाही मानायच्या बाकीच्या, पण मी मानतोय तिला, मी मानतोय. हो, माझ्या हाताने तिला मंगळसूत्र घातलंय, दोन्ही गोत्राचं मिलन केलंय, पाणी ग्रहण केलंय मी. सुगोत्रे भयजयान लोलकायाम यतियाम पय पुष्पकोस्थितायाम, याचाच अर्थ मंगलाष्टकात घेतला. सोन्याचे मणी ओविले भुजगुरी गोऱ्या शशी कानना, गोऱ्या शशी कानना, सोन्याचे मणी ओविले भुजगुरी गोऱ्या शशी कानना. दोन मणी, मधात मंगलसूत्र असते. इकडचं गोत्र आणि हे गोत्र. भिन्न गोत्रानाम येत गोत्र भयो तिलोलकम, यत पाणी ग्रहणो स्थिता यत मंगलास्तु जायते नाम. काय फळा नाही, काय शाळा असतील का त्या काळात, पण काय गोड लिहिलं असेल, किती सुज्ञ लिहिलं असेल. त्या सप्तपदीमध्ये, सप्तपदी असते ना, ते बायको सोबत आपण लग्न झाल्यावर त्या अग्नीच्या भवताल महाराज असे इडे घेत असतो. इडे 124 यज्ञ असतो तो, 124. 123 यज्ञ कोण्या पैशावाल्याला करता येतील, भीक मागून करता येतील, पण 124वा जो यज्ञ आहे का, तो कोणाला करता येत नाही. तो दशरथ राजाला करता नाही आला, दशरथ राजाला नाही करता आला, ज्याचा मुलगा पंढरपुरातला मालक आहे. त्याला एक यज्ञ करण्यासाठी एक मुलगी दत्तक घ्यावी लागली. हा, तिला मानस कन्या म्हणायचं. नंतर पुढे दत्तक नाव पडलं, मानस कन्या. तिचं नाव होतं शांता. ती कोणाची होती, घरी गेल्यावर हीच का, विठाला 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 विठाला. आणि तिच्याशिवाय पुत्र कामिष्ट यज्ञ होत नव्हता. हा, 124वा यज्ञ करण्यासाठी मुलगी लागते, त्याला इतकंच तूप लागतं महाराज. पण ते सप्तपदीचं फार असतं सुंदरस. आणि त्याच्यामध्ये काय काय शाळा असतील, त्या काळातली विद्वत्ता काय असेल. त्या मुलाला उद्देशून त्या 23 श्लोकातला अर्धा श्लोक असतो, त्याच्या त्या श्लोकावर काही असे वेगवेगळे पंजऱ्या केल्या चरपटा. स्थितो नति भयो स्तुतां सुतेषु भव्यस्थिता लालना सर्व स्थितो पाल्यान भार्या जयतो. म्हणून लालनात पालयन्ते भार्या ताडनात नैवम. त्याच्यातला अर्थ असो, या पत्नीचं पालन सर्वतो रूपाने तू गोड पद्धतीत कर, असं त्याला सांगत असतात. त्याच्या अलीकडच्या 1.5 श्लोकात यत जयोति व्रता रे वंच मुग्धा भयो जयस्थितानां यत सुतेषु भवस्थितां कन्या भव जायते वात्सल्या भवस्थितोषि पितृर्थो सकल स्थिता. तिला त्या 1.5 श्लोकात सांगितलं, नवऱ्याला मुलगा बी मान, म्हणजे आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कर. शयेस्तुतो तिथी भयोनम रंभा तू जायते. त्याच्या भोगाच्या वेळेला तू रंभेसारखा अवदारी अंतकरणात ठेव. काय ताकद असेल, काय विद्वान लोक असतील. शाळा नव्हत्या, कॉलेज नव्हते, काहीच नव्हते, किती विद्वान. काल मी एका घरी गेलो, त्यांना कृषीभूषण पुरस्कार भेटलेला आहे. इथं जालन्याच्या आणि रामनगरच्या आणि जालन्याच्या मधात ती गाव आहे, मला नाव आठवणं. आमचे आदरणीय नागरे सर आणि आम्ही त्यांच्याकडे गेलतो तिथं. तो त्यांना ते शेतामध्ये दारे धरताना त्यांना कोणीतरी टीव्हीवरून ऐकलं आणि त्यांनी फोन केलाय, तुम्हाला कृषीभूषण पुरस्कार जाहीर झालाय. आणि एक वर्ग न शिकलेली बाई 4दा थायलंडला गेली. 4दा. तुमच्यातली एक माऊली, तुमच्यातली जगदंबा, तुमच्यातली रेणुका, नवरात्रातली शारदा, तुमच्यातली अंगठा देती ती बाई, अंगठा. 4 वेळेला थायलंडला गेली. इतकी पिकाची माहिती, इतकी पिकाची माहिती. हो, उलटे लय शिकल्यावर मायबापाला काढून द्याले. आमचं त्यांचं जमतच नाही. काऊन जमत नाही, तू लहानपणीच तुला दाबायला पाहिजे होतं तिनं 5च्या दिवशीच, मग जमलं असतं. हो, मग तू सोंबळ्या मेला असता, तू 13व झाला असतं. विठाला 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 विठाला. असं शिकत जा. पण जी माणसं शिकली नाहीत ती वाईट आहेत असं कधी समजायचं नाही महाराज. लय मोठी माणसं झाली मागच्या काळात तुमच्या लहानपणी. सर्वसामान्य माणसं न शिकलेले पण वागायला चांगले होते, खूप चांगले होते. अहो, पूर्वीच्या काळात शाळा नव्हत्या, पण शेतातून काम करून यायच्या टायमाला ज्या रस्त्याने बायका येतात त्या रस्त्याला माणसं बसत नव्हते.
बसत नव्हते. अरे काम करणार गोरगरिबाची माऊली या रस्त्यानं डोक्यावर सरपणाचा भारा असेल, गवत असेल, काय असेल, चारा असेल, हे घेऊन येत असते. आपल्यामुळे तिचा पदर पडायला असेल, काय असेल, म्हणून आपण ह्या रस्त्यात बसू नये. न शिकलेली माणसं सुद्धा इतके विद्वान होते. हो, आणि आधा कदा असले तर बायका सुद्धा पदरे घेत होत्या. आता ह्या घेतच नाही. तर त्याचा विचार काय आता आहे का नाही? नका घेत जाऊ नका. तुम्हाला एकूण एकीची शपथ आहे, आणि राहिली सायली गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे. घेत जाऊ नका तुम्ही. उलट पैसे घालीत जाऊ नका. पप्याच्या बापाला सांगा ते पदर तिथूनच कापून आणि जाय. हो, कारण इतके पैसे कशाला द्यायचे आहे का नाही? ते 2 वार लागतं ना त्याला. तितके वाया घाली जाऊ नका घेत जाऊ. हो, तुम्हाला एकूण एकीची शपथ आहे. हो, नवरात्रात तरी घेत जा. हो, नाही कोणाची वाटली तर मनाची तरी वाटली पाहिजे माणसाला. काय म्हणालो मी? विठाला विठाला तुम्हाला राग येईल माझ्या माईंनो. माझा काय तुमचा बांधाल बांध नाही, घराला घर नाही, तुम्ही काय आमचं बुडील नाही काही. पण ज्या संप्रदायाचं नाव घेऊन भाकरी खातो त्या संप्रदायात तुम्हाला लई मोठी किंमत आहे माझ्या माईंनो, लई मोठी किंमत आहे. तुमच्यातली एक बाई त्रेतायुगातली, त्या बाईनं मालकाचा स्पर्श झालेली वस्तू पाहिली. मालकाचा स्पर्श झालेली. वनवासाला जाताना सोबत काहीच नव्हतं. एका आश्रमावर गेल्यावर एका बाईनं दागिने दिले, आणि त्या बाईच्या मालकाने 9 ग्रहाची अंगठी दिली मालकाला. त्या मालकाचं नाव प्रभू रामचंद्र. या मालकिनीचं हरण झाल्याच्या नंतर एका संन्याशाकडे मारुतीरायाकडे ती अंगठी दिली, आणि मारुतीराय अशोक वाटिकेत गेले उत्तरेश्वर बुवा, आणि ती अंगठी सीतेच्या पुढं टाकली. माझ्या पैठणच्या मालकाचा पुरावा आहे. सीतेच्या समोर ज्या वेळेला अंगठी पडली त्यावेळेला सीतेचा पहिला हात तिचा पदराला गेला. तिचा आचळू सरसावला. आचळू म्हणजे पदर. तिचा आचळू सरसावला. पैठणच्या मालकांचं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं वाक्य, तिचा आचळू सरसावला. कारण मालकाचा स्पर्श झालेल्या वस्तूला पाहत असताना उघड्या डोक्यानं बघायचं नाही, डोकं झाकून बघायचं. ही शास्त्रता, हा पुरावा तुमच्याकडे माझ्या माईंनो. फार मोठे आहात तुम्ही. आमच्यासाठी प्रत्यक्ष तुम्ही जगदंबा आहात. आमच्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष जगदंबा आहात. जगदंबा. मी इतका एखाद्या वेळेस रागावून बोलतो ना, तुम्हाला वाईट म्हणून बोलत नाही, फक्त तुमच्यातली अंधश्रद्धा, हा वाईटपणा दूर जावा याच्याकरता बोलतोय. कारण या देशातल्या सर्व संस्कृतीचा 70 ते 75% ताबा तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे. आणि म्हणून तुम्ही अत्यंत सुधारणं गरजेचं आहे. विठाला विठाला काय सांगू लागलो? मनी आणलं मनी. अरे बाकीच्या मानायच्या नाही ना आता. हा, भापाऱ्या गोष्टीवर जायचं नाही. आमच्या इथल्या एका जणाच्या पोरीचं लग्न करायचं होतं, वरच्यावर नाही जायचं. त्या म्हणलं इतकुसा बारीक समनीन हे काय देईल, वरच्यावर जायचंच नाही. आम्ही पैठणच्या वारीला चाललो, हेच चाललो होतं, मी वाऱ्या करतो. हो, येतो मी जाग्यावर. फक्त कसं होतंय, म्हशीच्या वगैरावर एकदा हिरवं लागल्यावर बाजूला सरकतो. आणि दुसरी गोष्ट, मी गाडी आणतो, लांबून आणतो, डिझेल बाहेरचं आहे म्हणून मी काय, पण बस स्टँडला आणतो गाडी. इतकं मात्र बस स्टँड होकीत नाही कधीच. प्रवाशाची बेजारी होईल ना. कीर्तनकारांनी फिरलं पाहिजे, पण कडवं सोडलं नाही पाहिजे, आहे का नाही महाराज? त्याचं नाव कीर्तनकार. ज्याला कीर्तनाचं कडवं गो सतत नाही असं समजायचं, हे चुकून अवडंबरीतला आपल्याकडे आला. विठाला देवकी मातेने विचार केला, एवढं सामान्य वरच्यावर जायचं नाही, वरच्यावर भुलायचंच नाही. काही काय माणसाच्या टोप्या इतक्या कडक असतात, इळभर ऊस साळता येईल इतकी टोपी कडक. पण बायको सतार व्हायची रानखोर पाहिलं, त्याच्यावर नसते, कपड्यावर नसते, काय काय नाद असतो, वरून झकपक हातात बघ बघ, काय नसते, नाद असतो काय. मग आम्ही पैठणला जाता जाता एक गाव लागलं, तर नेमकंच पोथ्या पुराण असं वाचित होतो. कधी मध्ये एक अर्ध आवसा पुनवाला कीर्तन असायचं, महिन्यात एक अर्ध होतं. बर बर, तुम्हाला पाहिलं मी म्हणलं, हो तुमच्या पाहुण्याची ती म्हातारी मेलती, तिच्या तेरवील कीर्तन. हो, ती तुम्हीच आहेत का? तसे दिसनत. म्हणलं मग का कीर्तनात का मी लुगडं घातलं होतं का, साडी घातली होती का, गाणे म्हणू लागलो मी येड्यावानी? तुम्हीच आहेत का? बर 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 बर. प्यानं दूध प्यानं. म्हणलं मी काय बोक्या नाही गडी दूध प्यायला, दूध नको.
हे दुधावाले लय जणाच्या चहाचा नाश करतेत बरं का. हो ना हो ना हो, असं असतं होय कुठं. घरी बायकोनं जे दिलं ते पितून बाहेर म्हणतो मी दूध पितो. हो अरे वा, बोक्याचा अवतार कुठला. हो. घरी 2-4 गाई पाळणं, घरी काही नाही, घरी कोंबड्या पापा पापा ती 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 पापा पापा ती 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 पापा पापा ती 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 ती, आणि बाहेर दूध प्यायला चांगलं रूम नक्कान साकून थोत्रात घालायला पाहिजे, दाताड पडूस तर उपसून घ्यायला पाहिजे. मग दूध पितो बाहेर, आणि घरी गाय पाळीन गेल्या गाई तिकडं अख्तर भाईची हावली करून, आणि बाहेर दूध प्यायला बोक्या कुठला. नदीला नेऊन हाणायला पाहिजे वाळूत तापलेल्या. दूध पेत जा, पण गाय बी पाळी जा ना. योग जण मला म्हणला महाराज दूध पिता का. मी म्हणलं हो. आला उंदीर धरले आणि थैली घेऊन. अरे मी म्हणलं मी रोगर पिईन, पण या थैलीतलं दूध नाही पिणार रे. नको 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 नको. हो, धावळा उंदीर धरले आणि आलं ते थैली घेऊन आणि दूध पिता. मी म्हणलं तू पप्याची माय 2 जण प्या, आम्ही पाहतो तुम्ही कशी पितात. गाय पाळीचा हो, असावं गाय चांगली दारात असावं ना. हो, एक एक गाय असली पाहिजे आपल्याकडे, सांभाळायची गाय. फार मोठं तत्व आहे. हे बा, भविष्यात काय काय संकट येतील. माझी काय वाणी अपवित्र नाही, पण मोठ्या लोकांचे पुरावे सांगतो. आपण निसर्गाच्या नियमाला जर तडा दिला तर भविष्यात आपण नसतोल, पण आपल्या अपत्यांना त्या तड्याचा त्रास होणार आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे गाय असणं गरजेचं आहे. आपल्याकडे सात्विकता मातीचे पात्र असणं गरजेचं आहे. आपण जुन्या पद्धतीवर जगणं अत्यंत गरजेचं आहे. काही काही गोष्टी बाकीच्या तुम्ही सगळ्या करा, काय हरकत नाही, पण काही काही गोष्टी जुन्या पद्धतीवरच असावं. या बा 5 क्विंटल जरी सोनं असलं तर बाईनं 1-2 तोळ्याचंच मंगळसूत्र घालावं. 5 क्विंटल सोनं म्हणल्यावर 9 किलोचं मंगळसूत्र घातलं, वजनच मिली दोरकी. असा अतिरेक नको बाकीच्या गोष्टीचा. आपल्या जुन्या लोकांनी केलं ते करत जावं. असो. मग ते मला गेलो तर आम्ही तर म्हणले बर 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 महाराज काय चाललंय काय नाही. म्हणलं बरं आहे आपलं, आलं कीर्तन जात असतो, कोणाची पोथी भागवत असलं तर जात असतो. बरं चाललंय मालकाच्या कृपेने. बरं बरं, तुमचं कसं काय. काय नाही म्हणले आमचं चांगलं. तितक्यात त्याचा बाब्या आला. बाब्या म्हणजे त्याचं पोरग. वरच्या गोष्टी भुलायचंच नाही माणसानं. त्या आईसाहेबाला वाटलं इतकुसा म्हणी, बारख्याला बी लहान समजायचं नाही, आणि लय मोठा खपक्या दिसल्यावर बी लय मोठं समजायचं नाही. उलट लय टेंबा केल्यावर पहाटा अंधारात सारवा लागते. हो, लय मोठा दिवा केला आणि गेलं तेल उडून, सारीला अंधारातच सकाळी. काही कोणाला मोठं कोणाला लहान आपल्या दृष्टीने समजायचंच नाही. ते ओळखायचं मग त्याला म्हणायचं. आणि मग ते पोरग आलं. काय रे कुठे गेलता. खाल्ला खड्यापट्टीत. काय चाललंय. 50-60 आवताला. 50-60 आवताला तमाम मोकळे आणि डमनी भाकरीला. आमच्या संघ आमच्या इथला होता तो दाश्या आणि श्रीरामता त्याची बबी लग्नाला आली. हो, ते म्हणलं महाराज 50-60 आवताला तमाम मोकळे आणि डमनी भाकरीला. 50-60 आवताला, 50 आणि 60 म्हणजे 30 आवत. एका आवताला 2 बैलन. 50-60 आवताला. तुमच्याकडे तर लय मोठा लिहायला पोळ्याला पण बैल नसतील नाही का. हो नसतील. तुम्ही फक्त आता चित्रातलीच बैल पाहायचा. काळ बदलला. तुम्ही आमच्यापेक्षा 50 वर्ष पुढे येत. तुम्ही बागायतात आले, आमच्या भुसार दिलं. हो भुसार लय मस्त. आम्ही सोयाबीन ठुल्या. हो 7,400 इकून इकल्या नाही, आता झाल्या 4200. हो मस्त झालं. 27 लाख टन विकत घेतलं शासनानं. आम्हाला आता सोयाबीनवर झोपायचं काम आहे. विठाला विठाला नाही. तुमचं बी कोरोनात अवघड झालं ना, ऐका नाही. तुमचे पण अंगूर कोणी पण खाईने गेले 2 वर्ष नाही का. होतं येत असतं बेजारी. तुम्ही बेजार आहात नाही. चांगलं तुमचं चांगलं होत जाऊ. आपण कधी मध्ये कीर्तनाला इकडे येत जाऊ. ऐका नाही. झासलं पाहिजे कोणात. ह्या बा शेजाऱ्याने इर खाल्ल्यावर त्याच्या इरीला पाणी लागावं, त्याच्या बोरला पाणी लागावं. नाही आपल्या बागाला दिलं तर फवाऱ्याला तर आणता येतं. फवाऱ्याला तर आणता येईल ना. ते देईन ना, आणू तर देईन ना फवाऱ्याला. असं तुमचं चांगलं. आणि मग ते म्हणले 50-60 बैल आवताला तमाम मोकळे. तमाम म्हणजे गणतच नाही. आणि दमनी भाकरीला म्हणजे आमच्याकडे मोठाल्या लोकांना डमण्या होत्या बसायला. मी काय पाकिस्तानामधून आलो, तुमच्याकडे बी होत्या ते डमणी बग्गी गिग्गी. आणि त्या बग्गीभर भाकरी, डमणीभर भाकरी. गळीच किती असते केली सोयरीक.
मी चिमटा घ्यालो त्या अंशिरामता त्याच्या दास्याला मी आणलं, अरे नसतंय असं असं वरच्या बोल बच्चन भागावर नसती सोयरी करीत, तुला नाही खपत म्हणे आमचं, मला असं म्हणला तुम्ही महाराज लोक असेच असतात. म्हणलं काही तसे असतील रे, मी नाही तसा, मला मांडवारला येल खाली वाढ वाटत नाही, हो पण मला जरा वेगळंच चिंतर दिसायले. 50-60 ज्याचे इथं अवताल बैल आहेत त्याच्या 2 रंगाच्या चपला आहेत त्याला घालायला, असं कसं रे? हा असं कसं होईन? तसं नसतंय म्हणे, मोठाली माणसाचं तसंच असते, बँकेत कोटीन धोत्राला गाठी दे म्हणलो. मला काय करायचं, झालं लगन आणि ती मांडव परत नेली, ती बबी आली त्याची. मी म्हणलं कच झाले, सऱ्या संसाराचा मंगळवार झाला मी म्हणलो 60 बैल 30 आवत जाऊ दे, वरचे 10-50 जरी म्हणलं तर 25 आवत आणि तमाम मोकळे बैल डमनी भाकरीला. तसं नाही म्हणली महाराज, आमच्या सासऱ्याने एका बैलाचं नाव ठेवलंय 50 आणि एका बैलाचं नाव ठेवलंय 60, म्हणजे 50-60 आवताला. आणि आमच्या सासूच्या भावानं गाय दिली ती आणि गाईला एक वासरू झालं आणि गाय मेली आणि ते वासरान पवळीन उडी टाकल्यावर ते झालं लंगड गिरगावच्या बाळूवानी आणि ते गावा भावतालच चरत आहे, त्याचं नाव ठेवलंय तमाम. तमाम मोकळे. आणि म्हणलो डमनी भर भाकरी, आमचा सासरा हावसान सासूला डमनी म्हणतोय डमनी भाकरी. अशा बोल बच्चन भागाव जायचं नाही, लईच कथा असतो. हा कोणी सांगतेत म्हणून पोरगी द्यायची नाही, नाना असं सुलाखून पाहिलं पाहिजे आणि मग त्याला पोरगी द्यायची. भांगाऱ्या भोंगाऱ्याला कशी द्यायची? विठाला सगळ्यानं देवानं अंगीकार केलाय, अंगीकार ज्यांचा केला नारायण. वाजले किती? काय नाही काय नाही. अरे वा शेवाळे, हो शेवळ्या सोबत सावधान, शेवळा पाय पडलं की माणूस घसरत असतंय. विठाला देवकी मातेनं स्वीकार केला, वसुदेवाने स्वीकार केला, विटेवरच्या मालकानं स्वीकार केला महाराज. पण लक्ष्मी म्हणली मी नाही मानित, विरोधात गेली महाराज लक्ष्मी. तर मग बारीकसं तोंड केलं, तिचं नाव होतं जामवंती. बारीकसं तोंड होतं, अंगीकार ज्यांचा केला नाही, बारीक तोंड. भगवंताने विचारलं जामवंती जी इकडे, का तोंड बारीक झालं? परवाला संक्रांत आहे आणि त्या सगळ्या जणी म्हणल्या संक्रांतीच्या दिवशी हिला वाण द्यायचं नाही, हिला भोगविडा द्यायचा नाही. भगवान म्हणले वाण कशासाठी देतेत? तुम्हाला आयुष्य वाढण्यासाठी. बायकोनं वाण द्यावं नवऱ्याला आयुष्य वाढण्यासाठी. मग तुला काय करायचंय? मी तुला मानायला लागलोय, कोणाला आयुष्य किती द्यायचंय माझ्या हातात आहे, तू काय वाण देती? तू वाण दिन मलाच, काय ताण घेतील माझ्याकडून तुला घे, कशाला काळजी करती? पण बायकांचं समाधान कसं असतं, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणा, बाई बाई असते शेवटी. नवऱ्यानं किती भारीची साडी आणू द्या, जेव्हा शेजारीन चांगली म्हणील तेव्हाच आणती किला बरं वाटत. 25,000ची साडी आणली सानप, 25,000ची काका साडी आणली, पप्याची माईल दिली. केवढ्याची आणली हो? 25,000ची. बर बर बर, पैठणी वाटते. म्हणजे याचा मेळ तिला नव्हता, तिला नव्हता. मेमरी कार्ड लूज होतं ना थोडस. संसारातलं काढ त्याला जास्त उकळा येतो मात्र. बाईन 25,000 दिली, हो गेली. हो आणि चौथरी होती आणि चौथरीच्या पलीकडून दुर्गी होती. म्हणजे आता बसलेली दुर्गा देवी नाही, दुर्गी नावाची बाई. आणि त्या दुर्गीला दाखवलं, बाईन 25,000 दिले का? आणि दुर्गीला एकच गुलूप. गुलूप कळालं ना? एकाच गुलपानं माय अशी आणली का काही सतरंजीवानी? गेलं बोंबलत पुन्हा फाडला. 2-4 भऱ्या वापस केली. बायकोन म्हणला बस बरं आता तू गाडीवर. रस्ता असाच होता तुमच्या रस्त्यावर. दुकानात गेल्या म्हणला कशी घ्यायची तर घे. रिक्षावाला म्हणला तुझी बायको मागच पडली. त्याला पतात नाही ना कशा असं त्यात बघा ना.
अशा नका बेजार करी जाऊ माझ्या माईंवर. नवरात्र चालू आहे आता. कशाला नवरात्र म्हणते काय दुसरे काढू काढू. आता सध्या आपल्या बायका जास्त दवाखान्यात भरती होते बरं का. 5-5 वाजूस तर पाणी पित नाही. धोधच राहिल्यात. भांडे धुई, दोन्ही धुई, बोळके धुई, गाडगे धुई, लोखंड धुई, काही धुई. हो, नुसत्या वस्तूच धुतल्या, हे नाही धुतलं. हो, अंतःकरण धुणं त्याचं नाव दसरा आहे माझ्या माईनं. आणि 9 दिवस उपास आता. हो, एका घरी गेलो तर तिने भेंडर घेतले. म्हणलं कशाला जिजी देईला भेंडर चलत येत. म्हणलं तू दे शेळी एक काय भेंडर खाती ते भेंडे. शेळी आहे का तू दे भेंडे खाला. काही मनाला वाटून तेच यायला नाही देईला हे चलत आहे. कांदे खाती कधी कांदे. शास्त्र म्हणेल ते सांडावे. हे राज्य ही तृण माना. तुम्ही स्वतः देवी आहात, स्वतः जगदंबा आहात, स्वतः दुर्गा आहात, स्वतः वज्रेश्वरी आहात, स्वतः कामेश्वरी आहात, स्वतः प्राणेश्वरी आहात, स्वतः विमला आहेत, स्वतः कमला आहेत, स्वतः चंडिका आहेत. स्वतः इतकी ताकद आहे तुमच्यात. काही उपासायला दम नाही, दुखणे यायला दम नाही, दवाखान्याला दम नाही. सारखे उपास सारखे उपास. इतकी उपास की डोसक्यावर बघून टेकलं की चाव तू. इतकी तापायली उपास आहे. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सांगते ते उपास धरायचे. काही नाही. कशा करता होत असते नवरात्र कशाला म्हणायच्या. फार मोठी ताकद. मा वेळ संपत आला. मला एका कडेवर पुरावा द्यायचा. आपापल्या टायमात आहे का नाही. वेळेत 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 जास्त नको. लय रबल ताणलं की तुटत असते. हो, काही बी जास्त शिल्लक खाल्लं की उलटी होत असते आहे का नाही. मर्यादात असं कशाला आपण शिल्लक तुमचा वेळ कशाला अमूल्य खर्च करायचा. उद्या सुद्धा सद्गुरू वैराग्य मूर्ती बाबांचं कीर्तन आहे. हो, ह्या खानदेशाला लाभलेलं एक दिव्य तेजस्वी रत्न महाराज. फार मोठं. मी काका तुमच्या परिसरात यायच्या अगोदर मी त्यांच्याकडे बाबांकडे कीर्तनाला असायचो. नस्तानपूरला वगैरे तिकडं तुकाराम बाबाजी ओळकर महाराज. रत्न आहे रत्न आहे. ज्या महात्म्याच्या गळ्यामध्ये 5-25 तुळशीच्या माळे येतो. हो, चांगल्या चांगल्याला अशा सूक्ष्मदर्शक खाली पाहावं लागती. माळ हे का काय बेसरामाची काढली अशा पारीक्षा माळी. पाकिट नाही तर रुतत. माळ कशी रुतती तुला खपक्या. विठाला विठाला प्रेम मूर्ती जेवरकर बाबा त्यांचे कीर्तन ऐकायला येऊ द्या. महात्मा आहेत. मला त्या मानणार नाहीत. कशाला ताण घेते. नाही मानू दिन. मी मानतो तुला. मी मानतो. पण शंका. जगाच्या मालकानं लक्ष्मीला सांगितलं लक्ष्मी काय मीटिंग घेतली. काय नाही. आम्ही संक्रांतीच्या दिवशी तिला भोगविडा देणार नाहीत आणि तिला मानणार नाहीत. ठीक आहे म्हणले. लक्ष्मी एक ऐक. आता 16,108 लग्न झालेत. करून मी ती सोबत लग्न केले. तिला मी माझी पत्नी म्हणून स्वीकारले. आता तुम्हाला सगळ्यांना सोबत म्हणून स्वीकारावं लागेल. लक्ष्मीने सांगितलं एकही तिला मान्य करणार नाही. एक सुद्धा मान्य करणार नाही. भगवंतानं सांगितलं तुम्ही नका मान्य करू पण मी करतो. परिणाम उद्याचा पहा. दुसऱ्या दिवशी भोगी होती. त्या भोगीच्या दिवशी तुळशीला विडा देत असतात. विडा भोग विडा देत असतात. भोग विडा. विड्याचं पान एकादशीच्या दिवशी अशुद्ध सांगितलं. अशुद्ध विटाळशीचे विडा भक्षिता तांबूल. विड्याचं पान एकादशीच्या दिवशी अपवित्र. देवीच्या घटाला पवित्र. त्या पानावरच तांदूळ टेकले सुपारी टेकली की वरुणाचं गणपतीचं अधिष्ठान झालं पवित्र. तेच पहिल्या दिवशी नागिनीच्या पानाची माळ असती आता नवरात्रामध्ये त्याच्यासाठी पवित्र. पण हे पान एकादशीच्या दिवशी आलं की अपवित्र. एकादशीच्या दिवशी नागिनीचं पान इतकं अपवित्र की त्याचा अपवित्रपणा मोजायला ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. एकादशीच्या दिवशी फार अपवित्र नागिनीचं पान. काही गोष्टी. तांब्याचं पात्र किती चांगलं आहे महाराज. तांब्याचं पात्र देवाला अभिषेक करायला आपण तांब्याचं पात्र वापरतो. आणि गाईचं गोमूत्र वाईट म्हणायला कोणात हिंमत आहे का. आहे का हिंमत कोणाला. अद्याप नाही. परवाच्या दिवशी आमच्याकडे एक मुसलमान आला. मुस्लिम माणूस होता. मोठा होता. ते म्हणे महाराज छोटे गाय का त्याला गोमूत्र म्हणता येते. दुसरंच म्हणलं पण आता ते मी कीर्तनात म्हणलं. त्याला काय माहित नव्हतं विचार. ते दुसरंच म्हणलं. हे छोटे गाय राहते का छोटी बोले गाय म्हणजे आपल्याकडे तिला कारवड म्हणतो. ओ गाय का ओ रिकामी जागा. आता त्याला गोमूत्र म्हणताच येत नव्हतं ना. ओ हो ना
काय को होना, डॉक्टरने बोले बोले बच्चे को पिलाओ, बच्चे को पिलाओ. दृष्टांत संपला. म्हणजे गाईचं गोमूत्र मुसलमानाच्या माणसाला सुद्धा औषधासाठी, त्याला सुद्धा पवित्र आहे. चला, गाईचं दूध कोण्या जातीला पचत नाही, हातवरी करा बरं. तुम्हाला एखादी जात पाहिली का त्या जातीला गाईचं दूध प्यायल्यावर अशा उलट्या होत्या, अशा बडा बडा, असं होतं का? काय कधीच होत नाही. सगळ्यांना महाराज गाईचं दूध पवित्र आहे. असो, त्या गाईचं गोमूत्र, धातूचं पात्र तांब्याचं पवित्र, गाईचं गोमूत्र पवित्र. पण गाईचं गोमूत्र तांब्याच्या पात्रात गेलं की अपवित्र. शास्त्राचा सिद्धांत आहे, त्याच्या पुराणाचा सिद्धांत आहे, अपवित्र. म्हणून गोमूत्र हे तांब्याच्या पात्रात कधी घ्यायचं नाही, शास्त्र आहे त्यासाठी. असो, तसं नागिनीचं पान एकादशीच्या दिवशी अपवित्र. मी मागे एका कीर्तनात बोलून गेलो. गेल्या वर्षीची संक्रांतीची जी भोगी आली ती एकादशीच्या दिवशी आली. याच्यानंतर जी बी भोगी एकादशीच्या दिवशी येईल त्या दिवशी ती भोगी माझ्या माईंनो एकादशीच्या दिवशी भोगी करू नका. तुम्हाला गिरगावकराचा साष्टांग दंडवत. कारण आपल्याकडे एकादशीला नागिनीचं पान अपवित्र असतं आणि भोगविडा एकादशीला देत असतात. कारण पौष महिन्यामध्ये कुठल्याही रविवारी संक्रांतीचं वाण देता येत असतं, त्याच दिवशी करावा असं काही विषय नाही. चला, भोगविडा तुळशीला रुक्मिणी आई साहेबांना समर्पित केला. येन देव तरुणायाम तुलसीयो अग्रो स्थिता यज्जायतो तांबूलम दातृत्व स्थितेषु भग्नानामति जायनो. तुळशीला तांबूल समर्पित केलं, भग्न होऊ लागलं. सगळ्या देवाच्या स्त्रियांनी तुळशीला विडा दान दिला, भग्न होऊ लागला. शेवटी रुक्मिणी आई साहेबांना देवाला एक गाणं सांगावं की नाही, नाही सांगितलं. मग एका महान संतांच्या धर्मपत्नीला बोलिलं. हो, त्या स्त्रीचं नाव होतं कृपी. हो, ती द्रोणाचार्यांची धर्मपत्नी होती, तिचं नाव होतं कृपी. आणि महर्षी याज्ञवल्क्यांच्या धर्मपत्नीला आमंत्रित केलं आणि सांगितलं तुळस भोगविडा घेत नाही. तर अजून 2-4 जणी होत्या, बस झाल्या, दोघीच सांगतो, जास्त गोळ्या घेतल्या की घाम येत असतो. पुन्हा कोण होत्या तुम्ही बघा ना, बघायचं असं असं चांगलं पाहत जा ना. लय मालिका पाठ आहेत तुम्हाला टीव्ही वरल्या. हा, काय त्या तुमच्या पाहुण्या आहेत का त्याच्यातल्या? त्याच्यापेक्षा ह्या लक्षात ठेवा ना. ह्या लक्षात ठेवल्या तर निदान नातीचं नाव तरी असत होतं. काय नाव होतं? वटिका, ऊर्जस्वती. काय बघा ना, किती 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 सुंदर असे नाव. नवरात्रात जरी एखाद्याला कन्या झाली ना तर योगिनी तत्वातले नावं ठेवायचे, योगिनी तत्वातले. नक्षत्राच्या भयव्याप्तीतले नाव ठेवायचे. हा, आता नवयोगिनी म्हणतात ना ह्याला, नवदुर्गा, नवयोगिनी, अशा याच्यातले नावं ठेवायचे. या नवरात्रात जर मुलगी झाली असेल तर काही नाव ठेवतं. आमच्या मित्राला पोरगी झाली, नाव काय ठेवलं? चुटकी. अरे चुटकी, आणि तिचं नाव ठेवलं चुटकी. थोतरीत आणायला पाहिजे एखादी. काही नाव ठेवतो का? नाव गोड ठेवायला पाहिजे. काय नाव मला जुन्या लोकांचे, फार सुंदर नाव. द्रोह जायते इति नाम द्रौपदी, वैषम्यान छिन्न भागानाम द्रोहा जायते सकलाम द्रौपदी ग्रानम भगिनी भयो. ब्रह्मांडाच्या मालकाची जगताप काका बहीण झाली, बहीण, नाव द्रौपदी. काय सुंदर. देवयानी हे कच्यासोबत लग्न झालं, किती सुंदर नाव. जाऊ दे, इकडे येतो. त्या दोघींनी सांगितलं, रुक्मिणी, तुळस जोपर्यंत तुमचा भोगविडा स्वीकारित नाही तोपर्यंत तुमची भोगीच होत नाही, आणि भोगी होत नाही तोपर्यंत संक्रांत होत नाही, आणि तुमच्या कपाळावर कुंकू आहे. अडचण कशाची? तुम्ही अपमान कोणाचा केला? पंढरपुरातल्या मालकिनीला ऊर्जस्वती नावाच्या स्त्री सोबत, हो, वटिका नावाच्या स्त्री सोबत, ती वटिका नावाची स्त्री फार मोठी अधिकारी होती. तिच्यापासून विश्वाची निर्मिती सगळी. व्यासोचिष्ट जगत्रया, फार सुंदर. कृपी नावाच्या स्त्रीनं सांगितलं, अपमान कोणाचा केला? आई साहेब, आमच्या मालकाने एक लग्न केलंय, ते लग्न केलंय आसुलनी सोबत, आम्ही तिचा तिरस्कार केलाय. तर कृपी नावाच्या माऊलीनं सांगितलं, जोपर्यंत तुम्ही जामवंतीला अगोदर भोगविडा देत नाहीत तोपर्यंत तुळस भोगविडा स्वीकारित नाही. ते म्हणले, आई साहेब असं बदलायचं कसं? तुमच्या लक्षात नाही. म्हणजे तुळस कोणामुळं जगप्रसिद्ध झाली? पंढरपुरातल्या मालकामुळे, आहे का नाही? पंढरपुरातल्या मालकाने एका नालायक व्यक्तीला मारण्यासाठी
वृंदा नावाच्या स्त्रीवर प्रेम केलं. या वृंदा नावाच्या स्त्रीचा जिथं अंत्यविधी झाला तिथून तुळस, सावळा आणि जाई 3 वनस्पती निघल्या. त्याच्यातली तुळस ब्रह्मांडाच्या मालकानं हृदयस्थ धरली. मग एक लक्षात घे, विटेवरची मालकीन म्हणजे रुक्मिणी आईसाहेब. हे लक्ष्मी आईसाहेब विटेवरच्या मालकानं तुळस हृदयाशी धरली म्हणून जगातला प्रत्येक व्यक्ती तुळशीची पूजा करतो. आणि ज्या व्यक्तीने तुळशीला आपलंसं केलं म्हणून ती तुळस पूजनीय झाली. पण लक्षात घे, तुळशीला पूजनीय करण्याची ताकद ज्याच्यात आहे त्यानं जामवंती सोबत लग्न केलं. तुम्ही कशाला तिरस्कार करता? तुम्ही कशाला तिरस्कार करता? म्हणून लक्ष्मीपेक्षा, रुक्मिणीपेक्षा, विटेवरच्या मालकिनीपेक्षा, जामवंतीपेक्षा सगळ्यात जास्त भागवतात जर तात्विक श्लोक जर कोणासाठी आले असतील तर जामवंतीसाठी आलेत. याचं एकमेव कारण आहे, सगळ्यांनी तिरस्कार केला पण विटेवरच्या मालकाने जामवंतीला आपलंसं केलं. आज जामवंतीसाठी शुकाचार्यांची सुद्धा मान वाकत होती भागवतात. इतकी जामवंती पवित्र झाली. त्याचं कारण काय तर ते पहिलं कडवं. आपण अंगीकार